नमस्कार, सिटीच्या बातमीपत्र प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 1 मार्च 2022 वार मंगळवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जीवनात कधी कोणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। रेती तस्कर कारवाई होत नसल्याने युवक चढला जिल्हाधिकारी कार्यालय जवळील टावरवर। शेकडोंनी केली गर्दी तर गळफास घेण्याचाही युवकाने केला प्रयत्न। मेळघाटात रेती तस्करातून ट्रक खाली चिरडून इसमाचा झाला मृत्यू। चक्क 4 बालविवाह होत असताना चाइल्ड लाईनने रोखले। जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामीण भागात होणार होते बालविवाह। शाही फेक प्रकरणात अखेर 4ही आरोपींचा आज सोमवारी न्यायालयाने जामीन अर्ज केला मंजूर। भिडे गुरुजींचे शहरात झाले आगमन, अनेक ठिकाणी समर्थकांनी केले जंगी स्वागत, तर राजापेठ उड्डाणपुलाचे गुरुजींच्या हस्ते झाले नामकरण। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचे सोमवारी अमरावती शहरात आगमन झालेत। त्यांनी बडनेरा शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून त्यांच्या चाहत्याने भिडे गुरुजींचे जंगी स्वागत केले। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक व प्रमुख संभाजी भिडे हे अमरावती येथे व्याख्यानास आले असता बडनेरा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरिता आले होते। तेव्हा शेकडो शिवभक्तांनी त्यांचे स्वागत केले। बडनेरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक प्रमुख संभाजी भिडे यांची धावती भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले। त्याप्रसंगी शेकडो शिवभक्त उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावांचा जयघोष केला। तसेच भव्य मोटरसायकल रॅली सुद्धा या प्रसंगी करण्यात आली होती। सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा तैनात होता। या प्रसंगी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सर्व हिंदू धर्मीय संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे संयोजक बाबू भैया गहरवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले। जय भवानी, जय शिवाजी। छत्रपति शिवाजी महाराज को नमन करता हूँ। संभाजी भिडे गुरुजी यह संपूर्ण भारत में भगवी ध्वजा पताका के लिए हिंदुओं को संगठित जागरूक करने का काम कर रहे हैं। उनकी उम्र देखते हुए मैं समस्त बडनेरा वासी, अमरावती वासियों से, पूरे भारतवर्ष से विनती करता हूँ, उनके उम्र को देखते हुए हमने उनसे यही प्रेरणा लेना चाहिए कि वह जो धर्म की ध्वजा पताका लेकर संपूर्ण भारत में भ्रमण कर रहे, देश धर्म का कार्य कर रहे, मैं समस्त अपने। तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे प्रदीप सोळंके, जय श्रीराम। हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड, गडकोट धारकरी मोहिमेचे प्रणेता व महाराष्ट्राचे चिरपरिचित आदरणीय गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांचे आज या
बडनेरा नगरीत आगमन झाले. त्यांच्या पदस्पर्शाने ही पुण्यभूमी पावन झाली व आमच्या बडनेरा शहराचे हृदयस्थान शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी हारार्पण करून व या ठिकाणी आरती घेण्यात आली. मी या प्रसंगी उपस्थित सर्व विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती तसेच माझ्या उपस्थित सर्व यांनी संभाजी भिडे यांच्या आगमनाबाबत विस्तृत माहिती सिटी न्यूज जवळ व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांचा जिल्हा असलेल्या अमरावती जिल्ह्यात बालमजुरी आणि बालविवाहाच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालविवाहांची शृंखला सुरू झाली, ती अजूनही थांबण्याचं नाव नाही घेत आहे. जिल्ह्यात शनिवारी एकाच दिवशी अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असलेले 4 बालविवाह थांबवत उद्ध्वस्त होणाऱ्या आयुष्याला चाइल्डलाईनने पुन्हा उत्कर्षाचा मार्ग दाखविला असून पालकांना निर्वाणीचा इशारा देत बालविवाह रोखण्याकरिता समज दिली. जिल्हा महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष बालकांची काळजी आणि संरक्षणाची संदर्भात कामे पाहत असतात. 18 वर्षाच्या आतील अल्पवयीन मुलींचं लग्न लावणे कायद्याने गुन्हा असून सुद्धा पालक आपल्या मुलींचा विवाह अल्पवयात लावत असल्याचे प्रकार निदर्शनास येत आहे. अशाच प्रकारे एकाच दिवशी 4 बालविवाह थांबविण्यास बाल संरक्षण कक्षाला चाइल्डलाईनच्या सहकार्याने यश आले. अमरावती जिल्ह्यातील ग्राम उमरी, तालुका दर्यापूर येथील अल्पवयीन बालिका 17 वर्षे 3 महिने, बिहाली, तालुका चिखलदरा येथील बालिका 17 वर्षे 5 महिने, हिवरखेडा, तालुका मोर्शी येथील बालिका 15 वर्षे आणि घाटलाळकी, तालुका चांदूरबाजार येथील बालिका 15 वर्षे या ठिकाणी बालविवाह होत असल्याची गुपित माहिती बाल संरक्षण कक्षाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार सुनील शिंगणे, विभागीय आयुक्त महिला आणि बालविकास विभाग अमरावती आणि उमेश टेकाडे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांनी हनुमान व्यायाम प्रसार मंडळ चाइल्डलाईन यांना सोबत घेऊन 2 पथक तयार केली. एक पथक घाटलाळकी, चांदूरबाजार, हिवरखेडा, मोर्शी येथील अल्पवयीन मुलींचा विवाह रोखण्यास यशस्वी झाले, तर त्याचवेळी दुसऱ्या पथकाला देखील उमरी, दर्यापूर, बिहाली, धारणी येथील बालविवाह रोखण्यास यश आले. हा बालविवाह थांबवण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले, बाल संरक्षण अधिकारी भूषण कावरे, नम्रता कडू, परिवीक्षिका अधिकारी सीमा भाकरे, सामाजिक कार्यकर्ते कीर्ती सगने, मनीषा फुलाडी, समुपदेशक आकाश बरवट, माहिती विश्लेषक कांचन ढोके, चाइल्डलाईन समन्वयक अमित कपूर, टीम मेंबर अजय देशमुख, शंकर वाघमारे यांच्या सहकार्याने यश आले. मैं चाइल्डलाइन केंद्र समन्वयक अमित कपूर, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडल अमरावती. चाइल्डलाइन यह 0 से 18 साल के बच्चों के लिए एक हेल्पलाइन नंबर चलाया जाता है. महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार, इनकी ओर से यह हेल्पलाइन नंबर चलाया जाता है. इस पर बच्चा या कोई भी व्यक्ति 1098 यह टोल फ्री क्रमांक पर फ़ोन करके बच्चों के लिए सहायता मांग सकता है. पिछले शुक्रवार को 25/2/2020 को इसी 1098 पे चाइल्डलाइन को कुछ माहिती मिली थी कि कुछ गांव में बाल विवाह होने वाले हैं. उसी सिलसिले में चाइल्डलाइन ने बाल संरक्षण कक्ष अधिकारी अजय डबले सर इनसे वार्तालाप कर इस सिलसिले में चर्चा की गई और दिनांक 26/2/2020 को जो माहिती हमें मिली थी उस सिलसिले में वहाँ पे जाके ग्राम सेवक, सरपंच और बच्चों के पेरेंट्स से मुलाकात की गई. वह जगह इस तरह से थी, दरियापुर तालुका में उमरी गांव, यहाँ पे 17 साल की बच्ची का बाल विवाह था. चिखलदरा तालुका में 17 साल 5 महीने की बच्ची का बाल विवाह था. घाटलाड़की तालुका चांदूरबाजार, वहाँ पर 15 साल की बच्ची का बाल विवाह की माहिती मिली थी. उसी तरह हिवरखेड़ तालुका मोर्शी, यहाँ पर भी 15 साल की बच्ची का बाल विवाह होने की हमें माहिती मिली थी. उस सिलसिले में बाल संरक्षण कक्ष अधिकारी इनसे वार्तालाप की गई और 26 तारीख को संबंधित जगह पर जाकर ग्राम सेवक, सरपंच, पुलिस पाटिल, स्कूल शिक्षक जो भी थे उनसे वार्तालाप कर यह बाल विवाह रोकने के संदर्भ में चर्चा की गई और ग्राम सेवक ने
तुरंत पालक को वहाँ बुलाकर पालक और बच्ची के सामने उनको बाल विवाह के क्या साइड इफ़ेक्ट है उस सिलसिले में मार्गदर्शन किया गया और उनका काउंसलिंग करके यही शादी 18 साल की बच्ची 18 साल की होने के बाद में शादी करवाने के सिलसिले में उन्हें मार्गदर्शन किया गया। और उसी तरह उनसे बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 के अंतर्गत एक ठराव पारित किया गया। उसमें लिखा रहता है कि पालक इसके बाद में बच्चे की शादी करेंगे नहीं, अगर वो करते हैं तो उसके जिम्मेदार वो खुद रहेंगे। उस सिलसिले में उन्हें मार्गदर्शन करने के बाद में उन्हें बाल कल्याण समिति के सामने बुलाया गया। अभी कुछ सोमवार के दिन सभी पालक, बच्ची और उसके माता पिता ये सभी लोग बाल कल्याण समिति के सामने आने वाले हैं। अगर आपको कोई भी ऐसा बच्चा दिखता है कि जिसको सहायता की आवश्यकता है तो आप 1098 पे फ़ोन कर सकते हैं। शाईफेक प्रकरणात 4 आरोपींची जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी मंजूर केलेला आहे। यात अजय बोबडे, संदीप गुल्हाणे, सूरज मिश्रा, महेश मुलचंदानी यांना या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी 9 फेब्रुवारीला ताब्यात घेतले होते। या 4ही जणांना 2दा पोलीस कोठडी मिळाली होती, मात्र सोमवारी त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला। तर याच प्रकरणात आमदार राणा यांचा पटियाला कोर्टातून ट्रान्झिट बेलचा अवधी संपल्याने त्यांना सुद्धा सोमवारी अटकपूर्ण जामीन अर्ज दाखल केला आहे। अमरावती शहरातील राजापेठ उड्डाण पुलाखालील शाई फेक प्रकरणात अनेक दिवस खळबळ उडाली होती। या प्रकरणात आमदार रवी राणासह 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याने राजकीय वाद प्रतिवाद रंगला होता। यात मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 9 फेब्रुवारीला अजय बोबडे, संदीप गुल्हाणे, सूरज मिश्रा, महेश मुलचंदानी यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांना न्यायालयाने 2दा सुद्धा पोलीस कोठडी सुनावली होती। मात्र आता याच 4ही जणांची सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। यासोबतच आमदार राणा हे सुद्धा गुन्हे दाखल झाल्यापासून अमरावती सोडून दिल्लीला गेले होते। विकास कामे घेऊन दिल्लीला आलो आहेत, पळालो नाही असे म्हणून त्यांनी मुख्यमंत्रीसह पालकमंत्रीवर टीका केली होती। आमदार राणा यांनी सुद्धा पटियाला न्यायालयातून 7 दिवसाचा ट्रान्झिट बेल मंजूर करून अमरावती शहरात दाखल झाले होते। अमरावती शहरात गुन्हे दाखल झाल्यानंतर अमरावती शहरात त्यांचे आगमन झाल्याने त्यांच्या समर्थकांनी जंगी सत्कार केला। या दरम्यान त्यांचा 7 दिवसाचा ट्रान्झिट बेल अवधी संपल्याने त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून सोमवारी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्या बाजूने ॲडव्होकेट दीप मिश्रा, ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांनी न्यायालयासमोर आपली बाजू मांडली। डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शासनाच्या वतीने अद्ययावत हिमोडायलिसिस युनिट देण्यात आली। या युनिटचे उद्घाटन पालकमंत्री ॲडव्होकेट श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पालकमंत्र्यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्यासोबत संवादही साधला। डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत होमोडायलिसिस युनिटचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले। त्यावेळी त्या बोलत होत्या। श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, दिलीप इंगोले, युनिट प्रमुख डॉक्टर सुनय व्यास, नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर स्वप्नील मोलके, डॉक्टर निखिल बडनेरकर, डॉक्टर सौरभ लांडे, डॉक्टर शुभांगी वर्मा आदी उपस्थित होते। किडनीची कार्यक्षमता अगदी कमी होणे किंवा निकामी झाल्यावर डायलिसिसची गरज भासते। रक्त शुद्धीकरणासाठी ही प्रक्रिया नियमित करावी लागते। PDMC रुग्णालयात होमोडायलिसिस युनिटद्वारे महिलांना 250 ते 300 व्यक्तींवर हे उपचार केले जातात। गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ही सुविधा उपयुक्त आहे। शासनाकडून गरीब व गरजू रुग्णांसाठी राबविण्यात येत असलेल्या या योजनांचा लाभ गरजूंना मिळवून द्यावा। महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेबरोबरच अल्प उत्पन्न गटासाठीच्या योजना उपक्रम प्रभावीपणे राबवावेत असे निर्देशन पालकमंत्र्यांनी दिले। आता 10 खाटा उपलब्ध करून दिल्या असून हेपॅटायटिस B व हेपॅटायटिस C या रुग्णांसाठी प्रत्येक 1 खाट राबविण्यात ठेवण्यात आली आहे, अशी माहिती युनिट प्रमुख डॉक्टर व्यास यांनी दिली। यावेळी पालकमंत्र्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला। ग्रामीण भागात नदीपात्रातून अवैध रेती तस्करीला उधाण आले आहे। प्रशासन कारवाई न करीत असल्याने एका शिक्षित युवकाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील उंच टॉवरवर चढून आंदोलन केलेत।
या ठिकाणी सर्वत्र एकच खळबळ उडाली। शेवटी 3 तासानंतर त्या युवकाला आश्वासन मिळाल्याने त्याला खाली उतरून ताब्यात घेण्यात आले। धामणगाव रेल्वे तालुक्यातील नायगाव नदीत अवैध रेती उपसा होत असल्याने कारवाई न झाल्याने शेवटी गावातीलच एका शिक्षित युवक टॉवरवर चढून आंदोलन करत आहे। ही खळबळजनक घटना ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळील टॉवरवर भर दिवसा होत आहे। नायगाव येथील नदीतून संध्याकाळी अवैध रेती उपसा केली जात आहे। याबाबत मंगरूळ दस्तगीर येथे राहणारा 32 वर्षीय अतुल भुजाडे याने धामणगाव रेल्वे तहसीलदार यांना निवेदन दिले, मात्र कोणतीच कारवाई न केल्याने शेवटी त्याने सोबत बॅग घेऊन 70 फूट उंच टॉवरवर चढला। कोणत्या कारणाने तू वर चढला टावरवर? काय कारण काय? जे रेती घाटाचा जो विषय आहे ते महसूल विभागाचा रेती घाटामध्ये अवैधरित्या 6 नंतर रेती उत्खनन चालू आहे। रेती उत्खनन चालू असून 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आहे। त्या विद्यार्थ्यांमध्ये भरधाव वेगाने ट्रक चालू राहते। शासनाला कोणालाही न जुमानता हा प्रकार चालू आहे। पण तू निवेदन देऊ शकला असता। हा निवेदन दिलंय मी, तहसीलदाराला निवेदन दिलं आहे। हे निवेदनाची प्रत तुम्हाला देतो। तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे, कारण तहसीलदाराला निवेदन देऊन सुद्धा खाली पण एक निवेदन आहे माझं, निवेदन आहे। निवेदन देऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। या शासनाची बिल बघत आहे या कर्मचाऱ्यांची। याची माहिती होताच घटनास्थळी एकच खळबळ उडाली। घटनास्थळी तात्काळ पोलिसांनी धाव घेतली। काहीच वेळात त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने सोबत असलेल्या बॅगमधील नॉयलनच्या दोरीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला। अशा वेळी मात्र याच ठिकाणी मोठी तारंबळ उडाली। काही वेळाने अग्निशामक वाहनसह रुग्णवाहिका दाखल झाली। कारवाई तो होणार आहे ना, लेखित का हे काही घटनास्थळी प्रशासन अधिकारी दाखल होऊन कारवाईबाबत लेखी पत्र त्याला व्हॉट्सअपवर पाठविण्यात आले, मात्र खाली उतरल्यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई करू नये या मागणीला अडून अतुल भुजाडे हा खाली उतरला नाही। घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिक, ग्रामीण पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल होते। श्री सक्रेश्वर महादेव मंदिर, प्रताप चौक, सराफा बाजार। कल महाशिवरात्रि की तैयारियां जोर शोर से चालू है। महादेव मंदिर, सक्रेश्वर महादेव, सराफा बाजार। महादेव मंदिर, सक्रेश्वर महादेव। ये सक्रेश्वर महादेव मंदिर के महंत जी है, सुरेश जी दायमा।
मंदिर को कितने साल हो गए? 1632 1632 में स्थापना हुई है। शिवाजी काल के समय। कल क्या प्रोग्राम है महादेव जी का? कल सवेरे अभिषेक पूजा, शाम को पालकी, उसके बाद में रात्रि में भजन पूजन और प्रसाद का वितरण। कितने सालों से कर रहे हैं? ये हो गया कम से कम 6-7 साल से चालू है इस। महादेव जी की शोभा यात्रा निकलती है सर। हाँ। ये परिक्रमा है महादेव मंदिर। ये महादेव जी की पालकी कल जो शोभा यात्रा निकलेंगी। बजरंगबली का मंदिर। सभी ने देखा कि राजकुमार मलय केतु के बाएं कंधे पर एक जन्मजात चिन्ह है और मुझे बताया गया है कि वैसा ही चिन्ह आपके कंधे में भी मंगळवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात महाशिवरात्री पर्व साजरे करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक महादेव मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप राहणार आहे. याच दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक शिवशंकर मंदिरातील भाविक भक्तांनी रंगरंगोटी करून मंदिराची सजावट करण्यात आली. ग्रामीण भागातील वाठोडा शुक्लेश्वर येथील श्री शुक्लेश्वर देवस्थानामध्ये महाशिवरात्री निमित्त कार्यक्रमाची चंगी तयारी करण्यात आली. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील विदर्भ काशी म्हणून ओळखले जाणारे शुक्लेश्वर देवस्थानामध्ये संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माझं नाव अजय सज्जनराव कवरे. मी या शुक्लेश्वर संस्थानचा उपाध्यक्ष आहे. त्याचप्रमाणे 2 वर्षापासून कोविड-19 यामुळे कोणताच इथे उत्सव करण्यात नाही आला, साध्या पद्धतीनं करण्यात आला. परंतु यावर्षी शिथिलता असल्यामुळं हा कार्यक्रम आम्ही पूर्णपणे व्यवस्थितपणाने पार करणार आहोत. इथे भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली, सोशल डिस्टन्सिंग ठेवून, आणि त्याचप्रमाणे इथे फराळाची व्यवस्था करण्यात आली. तसेच इथे कीर्तनाची व्यवस्था आहे. युक्रेनमध्ये MBBSच्या शिक्षणासाठी गेलेला अमरावती जिल्ह्याचा साहिर तेलंग हा विद्यार्थी चांदूर रेल्वे येथे त्याच्या घरी सुखरूप परतला आहे. घरी येताच त्याचे चांदूर रेल्वे येथील प्रतिष्ठित नागरिकांनी घरी जाऊन स्वागत केलेत. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यावर अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती. लवकर मायदेशी व घरी कधी पोहोचतो अशी देशाची व घराची ओढ लागली होती. मात्र आता घरी आल्याने खूप समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया साहिरने दिली. माझा मुलगा घरी आल्याने आम्हाला खूप समाधान वाटत असेल तरी अजूनही हजारो विद्यार्थी कीव व खारगीवसारख्या भागात बंकरमध्ये राहून कसे तरी दिवस काढत असल्याने त्यांची सुद्धा मला काळजी आहे व त्यांनाही सरकारने लवकरात लवकर परत आणावे अशी प्रतिक्रिया साहिरचे वडील प्रसन्नजीत तेलंग यांनी व्यक्त केली. साहिर तेलंग या विद्यार्थ्याचा पालक आहे, वडील आहे. अगदी शेवटच्या टोकाला त्याची हे डिग्रीचा हा काळ होता. काही आठवडे त्याचे क्लासेस राहिले होते. फायनल एक्झामच्या प्रॅक्टिस एक्झाम्स त्याच्या सुरू झालेल्या होत्या आणि अशा या परिस्थितीमध्ये गेल्या 4 दिवसापूर्वी युक्रेनमध्ये जे युद्धाचं अतिशय बिभत्स करणारं जे चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही गेल्या 3 दिवस पर्यंत सतत या चिंतेमध्ये काढलेला आहेत का आपला जो मुलगा आहे त्या ठिकाणी त्याचं काय होणार आहे. मला आनंद आहे की भारत सरकारनं जो काही इनिशिएटिव्ह घेऊन या ठिकाणी जी काल मुलं आणलेली आहेत. रेती तस्करांच्या प्रकरणात धारणी तालुक्यातील कुटनगा येथील नदी पात्राच्या काठावर एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळ उडाली आहे. रेतीने भरलेल्या ट्रकच्या चाकात आल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र हे प्रकरण लपवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला आहे. एकीकडे अवैध रेती तस्कर विरोधात कारवाईच्या मागणीसाठी युवक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय, तर आता ग्रामीण भागात याच प्रकारात मृत्यू होणे म्हणजेच जिल्ह्यात अवैध रेती तस्करी आता जोमाने सुरू आहे
हे स्पष्ट होत आहे. गुप्त सूत्रांपासून मिळालेल्या एका विशेष माहितीनुसार गेल्या रविवारी रात्रीच्या सुमारात कुटंगा येथील काही नागरिक तापी नदीच्या पात्रांमध्ये ट्रॅक्टरने रेती तस्करी करण्याकरिता गेले होते. या दरम्यान ताराचंद बापू ठाकरे वय 40 वर्षे हा कुटंगा येथे रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरच्या मागच्या चाकामध्ये येऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ट्रॅक्टर चालकाने दिली आहे. एकीकडे मृतक ताराचंद ठाकरे हा अपघाती ट्रॅक्टरच्या चाकामध्ये आल्याची शक्यता वर्तविली जात आहे, तर दुसरीकडे ट्रॅक्टर चालक अमललाल ठाकरे वय 28 वर्षे याने मृतक ताराचंद ठाकरे याचा शव कुटंगा येथील बंद पडलेल्या भोंडीलावा आश्रम शाळेमध्ये लपविण्याचा प्रयत्न केल्यामुळे संपूर्ण घटना ही संशयास्पद बनली आहे. सकाळच्या सुमारास मृतक तारचंद चा शव बंद पडलेल्या आश्रम शाळेत नागरिकांना दिसून आल्यावर संपूर्ण गावात पडापडी झाली होती. मृतक हा ताराचंद ठाकरे असल्याची खात्री झाल्यानंतर रात्री घडलेला सर्व गैरप्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच धारणी पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद कुमार दवने व त्यांच्या इतर पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी गाठून पंचनामा केला. मृतक ताराचंद ठाकरे याचा मृतदेहाला धारणी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना करण्यासाठी पाठविण्यात आले. धारणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक अमललाल ठाकरे व त्याचे सहकारी नीरज दादू जावरकर या दोघांना अटक केली असून मध्य प्रदेश येथील ट्रॅक्टरच्या मालकाला घटनेची माहिती मिळताच त्याने ट्रॅक्टरचा मुंडा मध्य प्रदेशात पाठविल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तर ट्रॅक्टरची ट्रॉली घटनास्थळी सोडलेली असल्यामुळे धारणी पोलिसांनी ट्रॅक्टरची ट्रॉली ताब्यात घेतली आहे. धारणी पोलीस सदर संशयास्पद घटनेची चारही बाजूने कसून चौकशी करीत आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. रेती तस्कर कारवाई होत नसल्याने युवक चढला जिल्हाधिकारी कार्यालय जवळील टावरवर. शेकडोंनी केली गर्दी तर गळफास घेण्याचाही युवकाने केला प्रयत्न. मेळघाटात रेती तस्करातून ट्रक खाली चिरडून इसमाचा झाला मृत्यू. चक्क 4 बालविवाह होत असताना चाइल्ड लाईनने रोखले. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ग्रामीण भागात होणार होते बालविवाह. शाही फेक प्रकरणात अखेर 4ही आरोपींचा आज सोमवारी न्यायालयाने जामीन अर्ज केला मंजूर. भिडे गुरुजींचे शहरात झाले आगमन. अनेक ठिकाणी समर्थकांनी केले जंगी स्वागत. तर राजापेठ उड्डाणपुलाचे गुरुजींच्या हस्ते झाले नामकरण. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये डीटीपी चॅनल 73, एसएन चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.